नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. असिस्टंट कमिशनर नवी मुंबई मनपाकडून जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो, तर त्याच्यासाठी आपण अनेक व्हिडिओ आतापर्यंत बनवलेले आहेत. सॅलरीच्या संदर्भात असो, प्रमोशनच्या संदर्भात असो. आता आज आपण बनवणार आहोत कामाचे स्वरूप, याच्यावर हा व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, हे असिस्टंट कमिशनर हे पॉवरफुल पद तर आहेच, पण यासोबतच तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी मिळेल का, बदली होते का, तर असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत मित्रांनो. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहेत तर ते मिळणार आहेत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्ही देखील या सहाय्यक आयुक्त या पदासाठी तयारी करत असाल मित्रांनो, तर याची आपली लाईव्ह स्वरूपाची बॅच मित्रांनो 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे मित्रांनो. म्हणून प्रत्येकाने या गोष्टीविषयी जे आहे तर ते तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ही बॅच आपली जी आहे तर ते फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत आणि याच्यामध्ये तुमचे सर्व 10 तांत्रिक कायदे आणि नियम जे असतील ना मित्रांनो, तर त्यांचा इथं समावेश असणार आहे. सोबत नॉन टेक्निकलचे संपूर्ण बॅच तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी अवेलेबल झालेले मित्रांनो. तिथं तुम्हाला लेक्चर्स पाहायला देखील मिळतील. लाईव्ह लेक्चर्स तुमचे फेब्रुवारी महिन्यात आपले सुरू होतील. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं आणि काही प्रॉब्लेम असेल तर या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. आता कामाचे स्वरूप जे आहे तर ते आपण इथं पाहणार आहोत मित्रांनो. लक्षात घ्या, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त, ज्याला आपण म्हणतो असिस्टंट कमिशनर, हे अत्यंत जबाबदारीचं म्हणजे एकदम रिस्पॉन्सिबलचं काम आहे. प्रतिष्ठा, तुम्हाला प्रेस्टिज मिळते. आणि तिसरं म्हणजे काय, एक पॉवर मिळते. म्हणजे या तिघांचा एक संगम पाहायला मिळतो तुम्हाला. रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, प्रेस्टिज पण आहे आणि पॉवर पण तुम्हाला इथं पाहायला मिळते. जनरली याला अनेकदा प्रभाग अधिकारी किंवा वॉर्ड ऑफिसर असंही जे आहे तर ते म्हटलं जातं, पण याला वॉर्ड ऑफिसरनं म्हटलं एक कारण की याच्यावर एक संपूर्ण प्रभागाची जबाबदारी या असिस्टंट कमिशनरवर जी आहे तर ती असते मित्रांनो. आता याची मुख्य भूमिका मेन जर तुम्ही पाहायला गेलं बघा, प्रशासनामध्ये मी राजकीय जे नगरसेवक, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती त्याच्या विषयी बोलते. जी प्रशासकीय रचना आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये सगळ्यात टॉपला काय असतं मित्रांनो, आयुक्त असतात. आणि सगळ्यात जो स्तर असेल, जो बेसिक लेवलचा स्तर, तो म्हणजे जनतेचा. या दोघांना जोडण्याचं, या दोघांमधील एक दुवा, एक ब्रिज बनण्याचं काम जे आहे तर तो आपला हा असिस्टंट कमिशनर असतो मित्रांनो. आयुक्तांचे अधिकार हे त्याच्या वार्डच्या संदर्भातच त्याला त्यांचे अधिकार जे आहेत तर ते वापरता येतात. म्हणून त्यांना मिनी कमिशनर म्हणतात. जर त्या एका प्रभागाचे जर ते काम करतात ना, तर त्या प्रभागात त्यांना मिनी कमिशनर, कारण की त्याचे संपूर्ण अधिकार तो त्या वार्डासाठी जो आहे तर तो वापरू शकतो मित्रांनो. आता आपण एक ट्री कायदा, तुम्हाला माहिती आहे की आपल्या या जे सिलेबस आहे त्याच्यामध्ये ट्री कायदा त्यांनी सांगितलं. 1975 चा कायदा आहे. या 1975च्या कायद्याने ज्या काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतात त्याच्यामध्ये असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर हे ट्री ऑफिसर असतात मित्रांनो, वृक्ष अधिकारी म्हणून काम करतात. म्हणून तुम्ही जर सिलेक्ट झाले ना, तर तुम्हाला वृक्ष अधिकारी म्हणून देखील भविष्यात जे आहे तर ते काम करावं लागू शकतो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये. मग त्याच्यामध्ये वृक्ष अधिकारी म्हणून तुम्हाला काय काय कामं असतील तर याच्या संदर्भातला हा कायदा आहे. हा कायदा आपण बॅच मध्ये जे आहे तर ते घेणार आहोत मित्रांनो. तर बॅच मध्ये हा तुमचा कायदा कव्हर होईल आणि ह्या बॅच मध्येच कव्हर होणार. तर या बॅचच्या नोट्स जे आहेत तर मी तुम्हाला आता दाखवतोय. जेव्हा तुम्हाला सुरू होईल तेव्हा ते या नोट्स वगैरे तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. आता प्रशासकीय जर रचना आपण पाहिली तर तुमचा सहाय्यक आयुक्त इथे येतो मित्रांनो. हा एक सहाय्यक आयुक्त. याच्यावरती जे काही पद आहे ते आहे उपायुक्त आणि याच्यावरती काय आहे, ऍडिशनल कमिशनर. आणि नंतर हे कमिशनर वगैरे पद आपल्याला पाहायला मिळतं. तुमच्या खाली प्रशासन अधिकारी असतात आणि कार्यालय अधीक्षक, म्हणजे तुमच्या खाली एक खूप मोठा स्टाफ जो आहे तर तो काम करतो. तुम्ही रिपोर्टिंग करतात उपायुक्तांना. आणि तुमचं भविष्यात जे काही प्रमोशन होतं ना मित्रांनो, तर ते प्रमोशन जास्तीत जास्त उपायुक्त यापर्यंत जातं, अतिरिक्त आयुक्तांपर्यंत शक्यतो जात नाही. एवढे काही प्रमोशन जे आहे सरसेवेच्या माध्यमातून होत नाही. कामाचं स्वरूप पाहिलं तर याचे काम दोन याच्यात कॅटेगरीमध्ये डिवाइड करावं लागतील. एक आहे प्रशासकीय, एक नंबर नाव देऊ याला मी, प्रशासकीय काम. आणि दुसरं आहे फील्ड वर्क, ज्याला म्हणतो क्षेत्रीय काम. एक आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आणि दुसरं आहे क्षेत्रीय वर्क. आता हे नेमकं कशा पद्धतीने ते मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिलं जे याचं काम आहे ते म्हणजे सिव्हिक अम्युनिटीज, म्हणजे काय, नागरिकांना सुविधा पुरवणं. सगळ्यात पहिली जी सुविधा आहे त्याच्यात कोणती आहे मित्रांनो, पाणी पुरवठ्याची सुविधा. मग आपल्या प्रभागात वेळेवर आणि स्वच्छ, दोन गोष्टी, एक तर वेळेवर आणि स्वच्छ पाणी पुरवठा होतोय का नाही, पाण्याची गळती होते का नाही, दूषित होतंय का नाही, पाण्याच्या काही तक्रारी असतील तर ते सॉल्व्ह करणे. आता लोक काय डायरेक्ट पाण्याच्या तक्रारी घेऊन त्याच्याकडे जात नाही, असिस्टंट कमिशनरकडे एक हेरारकी असते. मग त्यांच्या अंडर जो काही स्टाफ असेल तर तो स्टाफ व्यवस्थित पद्धतीने हे काम करतोय का नाही, तर हे बघण्याचं काम असिस्टंट कमिशनरचं असतं. दुसरं, सांडपाणी आणि गटार व्यवस्था, गटारे तुंबणे, ड्रेनेज लाईनची साफसफाई यांच्यावर देखरेख ठेवायचं काम तुमच्याकडे असतं. म्हणजे तुमच्या खाली जो काही ऑफिसर, फॉर एक्झाम्पल हे सांडपाणी आणि गटार व्यवस्था करणारे कर्मचारी असतील, हा ए नावाचा कर्मचारी असेल तर हा काम करतोय का नाही हे बघण्याचं काम तुमचं असतं. त्याच्यानंतर रस्ते आणि दिवाबत्ती म्हणजे लाईट्स वगैरे. त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन, तर कचऱ्याचं काही जे काही वेगवेगळ्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला इथं बघाव्या लागतात मित्रांनो.
त्याच्यानंतर महसूल गोळा करणे, रेव्हेन्यू कलेक्शन, हा पण एक महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये आहे मालमत्ता टॅक्स, हा एक महानगरपालिकेसाठी सगळ्यात मोठं उत्पन्नाचं साधन आहे. त्याच्यामध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी यांची वसुलीची रचना वगैरे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला तिथं बघाव्या लागतात. त्याच्यानंतर तुमचे जे काही टार्गेट्स असतात ते कंप्लीट करावे लागतात. आता टार्गेट म्हणजे काय, तुम्हाला काही लोकांकडून बळजबरी पैसे गोळा नाही करावे लागत, पण तुम्हाला एक टार्गेट असतं की एवढी प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तर तो 90% प्रॉपर्टी टॅक्स अचीव्ह झाला पाहिजे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. त्याच्यानंतर काही परवाने वगैरे असतात, लायसन्स वगैरे असतात, ते द्यावं लागतं. त्याच्यानंतर अँटी इन्क्रोचमेंट, अतिक्रमण निर्मूलन, हे सगळ्यात खतरनाक काम असतं मित्रांनो. याच्यामध्ये त्यांना लय रिस्क घेऊन जावं लागतं, पोलिसांचा फौजफाटा घेऊन जावा लागतो. याच्यामध्ये एक तर काय असतं, कोर्टाच्या ऑर्डरने त्यांना अतिक्रमण काढावं लागतं, कोणी तक्रार केली तेव्हा काढावं लागतं, किंवा विकास कामं जेव्हा होत असतील तेव्हा अतिक्रमण जे आहे तर ते काढावं लागतं. याच्यामध्ये जे आहे अनाधिकृत फेरीवाले, फुटपाथवरील अतिक्रमण हटवावे लागतात. अनाधिकृत बांधकामावर MRTP हा कायदा पण आपण जे आहे तर तो पाहणार आहोत. याच्या अंतर्गत नोटीस देणे, तोडक कारवाई जी आहे तर ते करणे. अनेकदा राजकीय दबाव, जनमानसाचा आक्रोश अनेकदा सामना करावा लागतो, परंतु त्याच्यासाठी तुमच्याजवळ तेवढा पोलीस फाटा असतोच मित्रांनो. त्याच्यानंतर प्रशासकीय कामकाज, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, म्हणजे काय, कर्मचारी नियंत्रण. कर्मचारी तुम्हाला रिपीट करतात सगळे, सुट्टी वगैरेसाठी तुम्हाला ते जे आहे तर ते पाठवतात. ओके, प्रभागातील सर्व कर्मचारी, जसं लिपिक असेल, मुकादम असेल, सफाई कर्मचारी असतील, इंजिनियर असतील, यांच्या कामावर देखरेख ठेवणे, त्यांची हजेरी, रजा, पगाराचे प्रश्न वगैरे सगळ्या काही गोष्टी तुमच्या सैनेत जे आहे तर ते होत असतात मित्रांनो. तक्रार निवारण, नागरिकांच्या दररोज येणाऱ्या शेकडो तक्रारींची ऑनलाईन ऑफलाईन निवारण तुमच्याकडे जे आहे तर ते नंतर येत असतं. बैठका, प्रभाग समितींच्या बैठकांचे आयोजन करणं, नगरसेवकांच्या प्रश्नांची जी काही उत्तर असतात तर ते तुम्हाला इथं द्यावे लागतात. अधिकार, पॉवर, जर आता इथं पाहिलं तर सगळ्यात आधी तुमच्याकडे एक फायनान्शियल पॉवर असते मित्रांनो, आर्थिक पॉवर असते, की प्रभागातील तातडीच्या कामांसाठी, उदाहरणार्थ ड्रेनेज असेल, दुरुस्ती असेल, खड्डे बुजवणे असेल, ठराविक मर्यादेपर्यंत एक पैसा खर्च करण्याची रक्कम तुम्हाला मिळते. आता ही प्रत्येक महानगरपालिका आणि प्रत्येक याच्यानुसार बदलत जाते. त्याच्यानंतर तुमच्याकडे क्वासी ज्युडिशियल पॉवर असते, म्हणजे तुम्ही एक छोटे जज असतात. म्हणजे काय, अनाधिकृत बांधकामाच्या संदर्भात तुम्हाला हिअरिंग घेण्याचा, सुनावणी घेण्याचा अधिकार असतो आणि निर्णय देण्याचा अधिकार असतो. म्हणजे तुम्ही एक छोटंसं क्वासी ज्युडिशियल, म्हणजे त्याला जजच्या संदर्भात म्हटलं जातं. दंडात्मक कारवाई, म्हणजे कचरा टाकणारे, प्लास्टिक वापरणारे, नियम तोडणाऱ्यांवर दंड वगैरे लावण्याचा अधिकार जो आहे तर तो देखील तुम्हाला इथं प्राप्त होतो मित्रांनो. त्याच्यानंतर काही विशेष जबाबदारी, काही स्पेशल ड्युटी असतात. उदाहरणार्थ निवडणुका आल्या तर त्या निवडणुकीमध्ये, लोकसभा, विधानसभा, मनपाच्या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, म्हणजे रिटर्निंग ऑफिसर, RO म्हणतात त्याला, म्हणून तुमच्याजवळ एक मोठी जबाबदारी जी आहे तर ती असते. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत 2004-5चा काहीतरी कायदा येतो, त्या अंतर्गत देखील तुमच्यावर मोठी ड्युटी असते. इव्हन तो पावसाळ्यात तुम्हाला 24/7 ड्युटीमध्ये कधी बोलावलं जाऊ शकतं. नैसर्गिक आपत्ती जेव्हा घोषित केली जाते तर त्यावेळी तुम्ही असं म्हणू शकत नाही मी सुट्टीवर आहे, माझ्या कामाचे तास संपले. तुम्हाला डायरेक्टली यावं लागतं, रिपोर्टिंग करावं लागतं आणि काम करावं लागतं. त्याच्यानंतर आता जनगणनेचे काम सुरू होणार आहे मित्रांनो. जनगणनेचे काम करावं लागतात. त्यानंतर जर राज्य सरकारने काही सर्वेक्षण सुरू केलं असेल तर त्या सर्वेक्षणमध्ये देखील तुम्हाला विशेष काम जे आहे तर ते करावं लागतं. तर हे सगळे काम करावं लागतात. आता विद्यार्थी म्हणतील की सर शनिवार रविवार सुट्टी मिळते का? नॉर्मली वेळेमध्ये तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी मिळते, तुमचे कामाचे काही तास ठरलेले असतात. पण मित्रांनो काय होतं माहितीये का, की ग्रेट पॉवर कम्स विथ अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे तुमच्याजवळ जेवढी मोठी ताकद असते ना मित्रांनो, तेवढी तुमचे कामाचे तास ठरलेले असतात. उद्या जर समजा मुख्यमंत्री म्हटले की नाही मी फक्त 9 ते 5 काम करणार आहे, तसं चालतं का? नाही मित्रांनो. 6 वाजता जरी काम आलं तरी त्यांना करावं लागतं, 7 वाजता आलं संध्याकाळी करावं लागतं. त्याच पद्धतीने तुमचं असतं मित्रांनो, तुमचा जाण्याचा आणि येण्याचा टायमिंग नसतो, म्हणून तुम्हाला पंचिंग पंचआउट ही सिस्टीम नसते मित्रांनो, लक्षात घ्या. असिस्टंट कमिशनरला एक डायरी नसते मित्रांनो, इन आणि आउटची. बाकीच्यांना कर्मचाऱ्यांना कसं असतं, लिपिक असेल, जेवढे खालचे कर्मचारी असतात ना मित्रांनो, ज्याला टायमिंग असते ना त्याला अधिकार नसतो, आणि ज्याला अधिकार असतो त्याला टायमिंग नसतो कामाचा. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे तुमची पंचाउटचा काही टायमिंग नसतो. म्हणून तुम्ही म्हणाल की सर बुवा मी 9 ते 5 जॉबला आहे, तर हा 9 ते 5 जॉब नाही मित्रांनो. तुम्ही असं समजा तुमचा 24 तासाचा जॉब आहे, पण त्याच्यात असं नाही मित्रांनो की 24 तास तुम्हाला काम करायचे, पण तुमचं जे काम आहे तर ते बऱ्यापैकी राहतं मित्रांनो. हा 9 ते 5 जॉब नाही, सकाळी 6-7 वाजता देखील तुम्हाला सफाईच्या कामांसाठी, पाहणी करण्यासाठी, आणि रात्री अनेकदा उशिरा बैठकी असतात मित्रांनो. ओके, समजा काही महापौरांनी बैठक ठेवली असेल, म्युन्सिपल कमिशनरने बैठक ठेवली असेल, त्याच्यानंतर कोणीतरी वेगळ्या व्यक्तीने बैठक ठेवली असेल, तर त्यावेळी तुम्हाला इथं जावं लागतं. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील तुम्हाला तिथं राहावं लागतं मित्रांनो. कधी कधी तुम्ही असं म्हणू शकत नाही की आज सुट्टी आहे, सगळ्यांना दसरा आहे तर मी पण आज सुट्टीवर आहे. जनरली ते बंदच असतं मित्रांनो, पण तरी पण तुम्ही एक चांगल्या पदावर असल्यामुळे किंवा काही वेळेला इमर्जन्सी आली तर तुम्हाला तुमच्या सर्व सुट्ट्या वगैरे कॅन्सल करून इथं यावं लागतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. राजकीय नेते प्रेशर असतो मित्रांनो, कारण की राजकीय नेते असतील, नगरसेवक असतील आणि वरिष्ठ अधिकारी असतील,
यांच्यामध्ये तुम्हाला थोडा समन्वय साधावा लागतं. काय असतं, डायरेक्टली कमिशनरकडे कोणी जात नाही, नगरसेवक दररोज कमिशनरकडे जात नाही, पोलीस त्याची यंत्रणा असते ते काही त्यांना जाऊ देत नाही. मग तुमच्याकडेच दररोज येतात, तुमच्याकडेच काम असतात, तुमच्याकडचेच नगरसेवक तुमच्याकडे दररोज येत असतात की हा प्रॉब्लेम झाला, तो प्रॉब्लेम झाला, तर ते एक काम तुम्हाला जे आहे तर ते नेहमी करावं लागतं मित्रांनो. म्हणून शेवटी जर आपण पाहिलं तर नवी मुंबईमधील सहाय्यक आयुक्त हे लोकांसाठी ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, ज्यांना वाटतं की पब्लिक कॉन्टॅक्ट हा जबरदस्त पब्लिक कॉन्टॅक्टचा जॉब आहे मित्रांनो, म्हणून ज्यांना वाटतं की मला पब्लिक कॉन्टॅक्टचा जॉब आवडतो त्यांनीच हा जॉब करावा मित्रांनो. नाहीतर तुम्ही म्हणाल यार मला दररोज कटकट नको, माझं माझं काम करायचं निघून यायचं, असं हे काम नाही मित्रांनो. हजारो लोक तुम्हाला दिवसभरात भेटतील इथं. प्रशासकीय पॉवर आणि फील्ड वर्क यांचं हे उत्तम मिश्रण पाहायला मिळतं. आणि जे नगरसेवक असतात, राजकीय नेते असतात, म्युन्सिपल कमिशनर असतात, तर यांच्या अंडर तुम्हाला काम करण्याची तयारी जी आहे तर ते ठेवावी लागते. आणि एवढं सगळं जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी हा एक ड्रीम जॉब जो आहे तर तो आपण इथं म्हणू शकतो मित्रांनो. तर ही सगळी कामं करावं लागतात. ही जी मी कामं सांगितली मित्रांनो, याच्यापेक्षाही अनेक तिचं कामं जे आहेत तर ते तुमच्यासाठी असू शकतात मित्रांनो. ते डायरेक्टली तुम्हाला तिथं गेल्यावरच कळणार आहे. पण त्यानंतर तुम्ही आपला प्रमोशनचा एक व्हिडिओ बघू शकतात मित्रांनो, ज्याच्यामध्ये प्रमोशन कसं होतं मी सांगितलेलं. इन हँड पगार 1,00,000 पगार मिळतो का, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेची आता आपलं सिलेबस डिकोडिंग झालेली मित्रांनो, जीकेजीएच ची सिलेबस डिकोडिंग जे आहे तर ते झालेले. अशा पद्धतीने सगळे व्हिडिओज तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न राहिला बदलीचा, लक्षात घ्या नवी मुंबई सोडून कुठेही तुमची बदली होत नाही मित्रांनो. मनपामध्ये हाच एक फायदा असतो की तुम्हाला आयुष्यभर एकाच ठिकाणी जॉब करायचा असतो. हा, तुमचे डिपार्टमेंट बदलत असतील, तुमचे कामाचे स्वरूप बदलणार असेल, पण आयुष्यभर जॉब एकाच ठिकाणी करायचं आहे. म्हणून मुलांचे शिक्षण असेल, तुमच्या आयुष्यभराचा राहण्याचा प्रश्न असेल तर तो तिथेच जो आहे तर तो मिटून जातो मित्रांनो. या सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि ज्यांना वाटतं की कॉम्पिटिशन याला तगड असणार आहे मित्रांनो, जवळपास 50,000 प्लस फॉर्म जाण्याची दाट शक्यता आहे. कारण की सगळेच जण फॉर्म भरताय, कारण की एवढी मोठी पोस्ट आहे, राज्यसेवेमधून नाही आहे, डायरेक्ट आहे. म्हणून तुम्हाला जर प्रॉपर तयारी करायची असेल आणि तुम्ही खूप सारे विद्यार्थी आणि खूप सारे उमेदवार आता सेवेत आहेत, म्हणजे शासकीय कर्मचारी आहेत, तर त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे की ते लिपी करून डायरेक्ट असिस्टंट कमिशनर होऊ शकतात, एसटीआय वरून असिस्टंट कमिशनर होऊ शकतात. तर त्यांच्यासाठी ही संपूर्ण बॅच एकदम उपयुक्त ठरणार आहे. याच्यामध्ये 10 कायदे नियम सगळं प्रॉपरली डिटेलमध्ये तुमच्यासाठी लाईव्ह स्वरूपात एक्सप्लेन केलं जाणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जे आहे तर ते आजच जॉईन करू शकतात मित्रांनो. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.